माझ्यासोबत अनिशजी आहेत. अनिशजी, काय सांगाल, तुम्ही ठाण्यातनं आलात, भव्य दिव्य अशी सभा आज पार पडणार आहे. दोन बंधू जवळपास 20 ते 25 वर्षानंतर या शिवतीर्थावरती येणार आहे आणि मार्गदर्शन करणार आहेत. खरं तर हा दुग्ध शर्करेचा योग आहे. 5 जुलै नंतर आज आम्ही इथे पुन्हा एकवटला आहोत. डोळ्यात आनंदाश्रू येत आहेत आणि 2-3 दिवसावर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या. ठाणे महानगरपालिका असेल, महाराष्ट्र संबंध 29 महानगरपालिका. पण विशेषतः मुंबईमध्ये सांगतो, लोक विचारतात ताकद कुठे आहे, कुठे आहेत ठाकरे, कुठे आहेत ठाकरेंची माणसं, हा जनसमुदाय दाखवा. आज अरबी समुद्राला लाजवेल असा एवढा जनसमुदाय, हा भगवं वादळ इथे छत्रपती शिवाजी पार्काच्या बाजूला अवतरले. हे महाराष्ट्राला दाखवा, हिंदुस्थानला दाखवा. ही माणसं भाड्याची माणसं नाही आहेत का रे? कोणी भाड्याचं इथे आहे? ते कोणी भाड्याचं? आम्हाला भाड्याच्या माणसांची गरज लागत नाही. ही सगळी जिगरबाज सैनिक आहेत ठाकरेंची, ही सगळी माणसं आहेत ठाकरेंची. हे बळ आहे बाळासाहेबांचं. शेवटला आम्ही त्यांना शब्द दिला होता, बाळासाहेब आम्ही उद्धवजींना सांभाळू, आदित्यजींना सांभाळू, आता राज साहेबांना सुद्धा शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक सांभाळणार आहे. एवढंच सांगतो. तुमच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे, काय सांगाल, तुम्ही भाऊक झालात अक्षरशः बोलता बोलता. शेवटी हे प्रेम आहे ना आमच्या नसानसातून शिवसेनेचं, ते हिंदुत्व वाहतं, आमचं मराठी प्रेम वाहतं, आमचं हे आमच्या हातातले ह्याला हिणवलं जातं, भगव्या दोरा म्हटलं जातं, दोरे घातले, गंडे घातले जातात. हे वचन आहे बाळासाहेबांचं दिलेलं, हे वचन आहे शिवसेनेला दिलेलं, हे वचन आहे महाराष्ट्र धर्माला दिलेलं. आम्ही वचनबद्ध आहोत त्या बाळासाहेबांशी. शिवसेनेचे आमच्या मासाहेब आमच्याकडे पाहत आहेत. आम्ही महाराष्ट्राचे सैनिक, आम्ही शिवसैनिक, कधीही आमच्या ठाकरेंना अंतर देणार नाही. आमचे डोळे आज पाणावलेत, याचं कारण एवढंच सांगतो, आज हा ठाकरे ब्रँड महाराष्ट्रातून संपवायचा घाट घातला जातोय. तो घाट आम्ही उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. भविष्यात या महाराष्ट्रात चालेल तो फक्त ठाकरे ब्रँड. बस एवढंच सांगेन मी तुम्हाला. थेट ठाण्यावरनं तुम्ही अनेक शिवसैनिक घेऊन आलात. मोठ्या प्रमाणात मनसैनिक डान्स करत, शिवसैनिक डान्स करत इथे आहेत. शरद कोळी देखील आहेत आपल्यासोबत. साहेब, काय सांगाल, सोलापूरवरून आलात? मी पक्षाने मला स्टार प्रचारक नेमलेला आहे. सोलापूर नाही, ही जी जनता आलेली आहे ती मुंबईकरच आहेत आणि मुंबईमधली आलेली आहेत. हे आता ही एवढ्या ताकदीने आली ती की शिंदे आणि मिंदे देवेंद्र फडणवीसाला फाडून काढण्यासाठी इथं आलेले आहे. मला वाटतंय आपल्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय, उद्या सकाळी तेवढं तुम्ही एक काम करा, बिगर पाणी टाकता ह्यांना नशा चढणार आहे उद्धव साहेबांचं, राजसाहेबांचं भाषण ऐकल्यावर. त्याच्यामुळं तुम्ही ही शुद्धीवर आहे का नाही सकाळी जाऊन तेवढं चेक करा. आता मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे, महाराष्ट्रातल्या तमाम 18 12 बोलतो बहुजन जनतेला, बाबा हो, परत वरडत बसू नका. तुम्ही मुंबईमध्ये सगळ्या जाती धर्माची लोक राहायला आहेत. गावगाड्यातली, खेड्यापाड्यातली आपले नातेवाईक आहेत. जर का चुकून भाजपवाली सत्तेवर बसले तर उद्या आपल्या नातेवाईकाचे कंबरटे मोडतील, हातपाय मोडतील, मर्डर करून मारून रस्त्यावर टाकतील. तेव्हा बोंबलत बसावं लागेल, तेव्हा रडावं लागेल. ती वेळ येऊ द्यायची नसेल तर संपूर्ण ग्रामीण भागातल्या लोकांनो, कार्यकर्त्यांनो, मित्र कंपनीनो, पदरच्या भाकरी खावा, भाकरी बांधा आणि मुंबईमध्ये आपल्या नातेवाईकाकडे येऊन बसा आणि त्यांना सांगा, काही झालं तर चालेल, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेचा झेंडा महापालिकेवर फडकल्याशिवाय स्वस्त बसू नका. त्याचं कारण असं आहे, जर का चुकून काही झालं कमी जास्त तर मुंबई ह्या राक्षसांच्या तोंडात जाईल, मुंबई गुजरातवाल्यांच्या तोंडात जाईल, मुंबई महाराष्ट्रापासून तोडून ठेवतील. म्हणून तुम्ही सर्वांनी येऊन मुंबईमध्ये ठाम मांडून बसून उद्धव साहेबाला आणि राजसाहेबाला निवडून देण्यासाठी, महापालिकेवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी तुम्ही सर्वांनी मुंबईमध्ये येऊन बसा. तर ज्या प्रकारे मनसैनिक असतील, शिवसैनिक असतं, त्यांचं बॉन्डिंग एक वेगळं झालेलं आहे. कारण दोघं देखील ढोल ताशांच्या गजरात इथे डान्स करताना पाहायला मिळत आहेत. एक भगवं वादळ दादर स्टेशन पासून ते या शिवाजी पार्कापर्यंत येत आहेत, नाचत गाजत. अक्षरशः आपण पाहिलं तर लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत. येस, इथे कुणाला ढोकळा, फाफडा, खाकरा देऊन आणलेलं नाही, 500 रुपये पदर असे खिशात टाकून आणलेलं नाही. ही सारी माणसं पदर खर्चाने इथपर्यंत आलेली आहेत आणि वाजत गाजतच येणार ना. हा उत्सव आहे ठाकरेंचा आणि ठाकरेंच्या ह्या उत्सवामध्ये आम्ही शिवसैनिक, मनसैनिक येणार नाही असं होणार नाही आणि उत्सव हा वाजत गाजतच साजरा केला जातो.